उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। फडणवीस आणि अजित पवारांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा झाली का? चर्चांना उधाण। एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवार यांनी केलं स्पष्ट। अमित शहांनी रायगडच्या दौऱ्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊत यांची टीका। शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणण्यावरही ठेवलं बोट। कल्याणमधील बलात्कार प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। आरोपीच्या आत्महत्येनं तुरुंग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह। शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या। नागपूर विभागामध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचलले शिक्षक म्हणून वेतन। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक। 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, नागपूरचे अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा। नागपूरमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद। महिला डॉक्टरच्या तक्रारीच्या नंतर एफआयआर। लग्नाचा आमिष दाखवून अनेक वर्ष शरीर संबंध ठेवल्याची तक्रार। मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर। जाचकअटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही, टँकर असोसिएशनची भूमिका। संपावर तोडगा कधी, याकडे मुंबईकरांचं लक्ष। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान। काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठा फटका। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमेरिकेने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा ॲपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार। चीनला सुद्धा होणार फायदा। लखनौने गुजरातची विजयी घोडदौड रोखली। पुरन, मरक्राम आणि बिश्नोईची चमकदार कामगिरी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।